अरविंद केजरीवाल जनतेचा विश्वास जिंकण्यात अपयशी झाले। हे लोकांनी त्यांना या निवडणुकीत दाखवून दिलंय, असं वक्तव्य अण्णा हजारे यांनी केलंय। पाहुयात काय म्हणाले अण्णा हजारे। दिल्लीच्या एमसीडी इलेक्शनमध्ये अरविंद केजरीवालचा जो पराभव झाला, एक वेळ अशी होती की दिल्लीचे लोक आणि देशातले लोक असा विचार करत होते की आता या देशाला अरविंद केजरीवाल एक पर्याय ठरू शकेल, असं संबंध देशवासियांना वाटत होतं, दिल्लीच्या लोकांना वाटत होतं। आणि म्हणून त्यावेळेला मोठ्या संख्येने लोकांनी त्यांना निवडून दिलं। पुढे ते दिल्लीचे मुख्यमंत्री झाले आणि जनतेला, आम्हाला सुद्धा त्यांनी एक आश्वासन दिलं होतं की मी सत्तेत आल्यानंतर सरकारी बंगला घेणार नाही, गाडी घेणार नाही, पगार घेणार नाही, सेवा करेल समाजाची, देशाची। त्याच्यामुळे लोकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या होत्या। आता काहीतरी होईल। विशेषतः मुख्यमंत्र्यांची शपथ घ्यायला मेट्रो ट्रेन मधून त्यांनी ज्यावेळेला प्रवास केला त्यावेळेला तर लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्या होत्या की खरोखरच हा माणूस एवढा त्यागी आहे। पण हळूहळू सत्तेचा काय गुणधर्म आहे मला माहीत नाही, पण या खुर्चीचा गुणधर्म असा आहे की खुर्चीत बसला की काही लोकांच्या बुद्धीचा पालट होतो, आणि तसंच झालं इथे। मी गाडी घेणार नाही, आलिशान गाडी घेतली। मी बंगला घेणार नाही, बंगला घेतला। पगार घेणार नाही, पगार घेतो। इतर फॅसिलिटीज, सगळ्या फॅसिलिटीज सुरू केल्या। आणि पगार म्हणजे इतर पक्षाने, पार्ट्या आपल्या आमदारांना जेवढा पगार देत नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने वाढवून पगार दिला। तिथून मग हे लोकांच्या मनात त्यांच्याबद्दलचे विश्वास करता कमी होत गेले की हा माणूस बोलतो पण करत नाही। लोकपालाबद्दल दिल्लीत एवढं मोठं आंदोलन झालं। वास्तविक लोक आयुक्त दिल्लीमध्ये सगळ्यात आधी, आणि असा एक लोक आयुक्त बनायला पाहिजे होता की देशाने त्याचे अनुकरण करावं, पण ते झालं नाही। आणि त्याच्यामुळं लोकांची विश्वासार्हता दिवसेंदिवस कमी होत गेली, आणि त्यामुळं हा निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला त्यांना। त्यांनी खरोखरच त्याग केला असताना, दिल्लीचा मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही सांगत होतो त्यांना की आता एक दिल्लीला मॉडेल करायचं, दुसरीकडे लक्ष नाही द्यायचं, एक दिल्ली मॉडेल करायचं। आणि एक दिल्ली मॉडेल झालं तर त्याचं अनुकरण देशभर होईल। पण दिल्लीचा मुख्यमंत्री झाल्यानंतर गोवा डोक्यात शिरला, पंजाब डोक्यात शिरला, यूपी हळूहळू डोक्यात शिरली, त्याच्यामुळे हा घोटाळा झाला। फक्त एक दिल्लीला मॉडेल केलं असतं ना, आणि आम्ही सांगत होतो की आता दुसऱ्याला लक्ष देऊ नका। पण सत्तेचा गुणधर्म, खुर्चीचा गुणधर्मच असा आहे की ते बुद्धीचा पालट होतो। यदाकदाचित त्यांनी पंतप्रधानांचं स्वप्न पाहिलं असेल बहुतेक, आणि म्हणून हे घडत गेलंय। म्हणून वाटा चुकल्या आमच्या। एक चांगला मौका होता, या देशाला एक नवीन पर्याय मिळाला असता,
पण आज एकूण चित्र पाहिलं तर सर्व जनता अरविंदकडून अपेक्षा करणाऱ्या जनतेची निराशा झाली आणि आम्ही जे स्वप्न बाळगलं होतं उराशी या समाजाबद्दल देशाबद्दल ते स्वप्नही भंगलं.